नमस्कार, मी गुलशन नायकुडे, नॅचरोपॅथ, ब्युटी एक्सपर्ट, अरोमा थेरपिस्ट आणि लाईफस्टाईल कोच. आपण सगळे पावसाळ्याचे काही प्रॉब्लेम फेस करतो है ना. आणि असं आपल्याला वाटतं की यार काय करायला पाहिजे पावसाळ्यामध्ये, कारण सगळी स्किन चिकचिक वाटते, घाम आलेला असतो थोड्या थोड्या वेळाने, पावसात भिजल्यामुळं आपल्याला थोडंसं असं दमट वाटतं, कपडे थंड थंड वाटतात आणि उगच आंघोळ झाली तरी लगेच आपल्याला असं चिकटपणा जाणवायला लागतो. मग काय करायला पाहिजे याच्यासाठी? तर सगळ्यात आधी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ वापरायला पाहिजे. तसंच थोडीशी हळद घेतली पाहिजे, थोडी दालचिनी घेतली पाहिजे. तुम्हाला जमलंच तर अत्तर पण थोडंसं 1-2 ड्रॉप टाकलं तर बरेच आपल्याला फ्रेश राहिला आणि आपल्या स्किनची एक्स्ट्रा क्लिन्झिंग व्हायला खूप मदत होते. आणि आपण पाहतो कोणाकोणाची स्किन इतकी छान तुकतुकीत असते, मस्त असते अगदी, आणि आपण त्यांना बघतच राहतो आणि असं वाटतं यार माझी स्किन किती खराब आहे ना. पण आपल्याला ज्या वेळेला आपण त्यांना बघतो त्यावेळेला त्यांनी घरी आपल्या नजरेच्या मागे केलेली मेहनत दिसत नाही. माहिती आहे ना काय करतात? त्या त्वचेची खूप छान काळजी घेतात आणि त्यांच्यासारखी काळजी जर तुम्ही आणि मी घेतली तर आपणही खूप छान दिसू. तर तर काय करायचं आहे माहिती आहे की आपल्याला जे आई आजी करत होती, बेसन पीठ, तांदळाचं पीठ, मुलतानी माती तर या सीझनमध्ये अतिशय चांगली, स्वस्त आणि खूप पटकन इफेक्ट देणारे तुमच्या फेसवरचं, तुमच्या इवन हे पॅक तुम्ही फुल बॉडीला पण वापरू शकता. तर मुलतानी मातीचं एवढीच एक काळजी घ्यायची असते की तो पॅक लावल्यानंतर पूर्णपणे ड्राय नाही होऊ द्यायचा है ना. थोडासा तो दमट असतानाच धुवायचा आणि याला खूप वेळ पण नाही लागत बरं का. हे अगदी तुम्हाला 15 ते 20 मिनटं लावल्यानंतर आंघोळीसाठी पुरे आहेत. आणि चेहऱ्याला पण तुम्ही काम करता करता लावून ठेवू शकता. कारण आपल्या तक्रारी काय असतात माहिती का, सकाळी सकाळी उठून मुलांचं करायचं, आपल्याला ऑफिसला जायचं आहे, नवऱ्याला ऑफिसला जायचं आहे, बाबा वगैरे असतील तर आणखी त्यांचं वेगळं करायचं आहे. पण मी काय म्हणते, आपण हे सगळं करता करताच करायचं आहे ना, वेगळा वेळ काढायचाच नाही आहे. तुम्ही काय करा, इकडे चहाला ठेवाल ना तेव्हाच तोंड स्वच्छ धुवून घ्या एका साईडला, आणि लगेच एका साईडला तुम्ही मुलतानी माती, आपल्या किचनमध्येच अवेलेबल असलेली तुमची कॉफी पावडर, थोडंसं कच्चं दूध टाका, लावा. खूप काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून टाकायला पाहिजे, लावायला पाहिजे, खूप हे केलं पाहिजे असं नाही. फक्त आपल्याला वेळेचं मॅनेजमेंट चांगलं जमलं पाहिजे. आणि पुन्हा हे झालं पॅकविषयी, फेस पॅक म्हणा, बॉडी पॅक म्हणा. दुसरी गोष्ट अशी आहे की कपडे घालताना आपण थोडेसे लूज, सैलसर, छान असं वाटेल असं, आणि कपडे एकदा अंगातनं काढलेले पुन्हा घालायचे नाही. आपल्याला काय वाटतं यार 2 तास तर घातले होते है ना, पण नाही, पावसाळ्यात तरी हे नाही आणि उन्हाळ्यात पण नाहीच नाही. तर ही आपण सवयच नको ठेवायला. आपण आणखीन एका प्रॉब्लेमला फेस करतोय सध्या. ते जे आहे, कुठे चेहऱ्यावर इचिंग, मानेवर इचिंग, असं कुठेतरी आहे ना, सारखं असं काहीतरी फिरल्यासारखं किंवा अशी खाज झाल्यासारखी वाटते. आणि कधी कधी ते खूप वेळा झालं ना आणि आपण 4 लोकांमध्ये असलो की खूप इम्बॅलन्स होतं. माहिती आहे हे असं का होतं? हे होतं पावसाच्या पाण्यामुळे होणारं फंगल इन्फेक्शन. आणि झाडं वगैरे वाढलेली असतात, आपण आपल्या बागेतून किंवा सोसायटीच्या झाडांजवळ वगैरे जातो आणि त्याच्यामध्ये असलेले जे छोटे छोटे किडे आहेत ते सुद्धा आपल्या अंगावरून फिरलेले असतात, आपल्याला कळत नाही. त्याच्यावर उपाय असा की आपण जी कॉम्पॅक्ट पावडर वापरतो किंवा टाल्कम पावडर वापरतो त्याऐवजी आपण मेडिकेटेड टाल्कम पावडर वापरावी, जी कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज उपलब्ध होते. आणि आणखीन एक साधा सोपा उपाय की मस्त झाडं वाढलेली असतात खरं तर फिरता फिरता आपली कडुलिंबाची काही पानं आणायची आहेत आणि ते एकदाच उकळून तुम्ही 1 लिटर पाणी बनवून ठेवा आणि तुमच्या रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरा. आणि हे पावसात चिखलात खेळणाऱ्या मुलांसाठी जे आहे ते अतिशय फायद्याचं आहे. कितीही घाईत शाळेत मुलं जाताना तुम्ही हे जर पाणी 1 कपभर पाणी त्याच्या आंघोळीच्या पाण्यात टाकलं तर मुलांचं आणि आपलं फंगल इन्फेक्शनसाठी पासून खूप चांगलं फायदा मिळणार आहे आपल्याला.
दुसरं तुम्ही जे आपण रेग्युलर म्हणतो की सर्रास मिठाचा वापर करा आंघोळीच्या पाण्यामध्ये.